इकडे अकोल्यामध्ये देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। अकोल्यात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी। अकोल्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। प्रशासन सज्ज झालेलं आहे। अकोलेकरांनी रांगा लावलेल्या आहेत आणि कोणतीही अडचण येऊ नये किंवा कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील विशेष लक्ष दिलं जाते। मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। अकोला महापालिकेच्या 20 प्रभागातील 80 जागांसाठी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण अकोल्यातील गुरु नानक शाळेत आपण पाहू शकता। या ठिकाणी मतदानाकरिता लोकांची गर्दी सुरू आहे। सकाळची ही वेळ असल्याने वातावरणात गारवा असला तरी राजकारण मात्र चांगलेच तपलेले दिसत आहे। कारण यंदाच्या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढत आहे। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बहुरंगी आणि चुरशीची ठरली आहे। आपण पाहत आहोत मोठ्या उत्साहात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे। या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 469 उमेदवार आहेत आणि महापालिकेच्या या निवडणुकीसाठी एकूण 5,50,060 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार।